नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एपी ब्लॉग चॅनलवरती. आज मी शिरल्याला इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम असल्यामुळे आलेलो आहे. पण इकडं येता मला रोडवरच एक भारत माताचं मंदिर दिसलेलं आहे. तर मी तुम्हाला ते आता दाखवणार आहे. हे पाहून घ्या, भारत माताचं मंदिर. आपण पातूर रोडवर जातो ना, तर त्यामध्ये आहे. बॅक कॅमेरानं दाखवतो थोडंफार. पहा मित्रांनो, हे भारत माताचं मंदिर आहे. थोडं काही तर पार्ट गीता गीता तुटेल आहे. मी बघितलं, म्हटलं तिरंगा कसा काय, म्हटलं इथं मला माहीत नव्हतं इथं आहे म्हणून. पण मी पाहिलं आता तर दिसलं, तर म्हटलं चला ब्लॉगमध्ये दाखवून देऊ, पाहू घ्या. आणि बस बाजूला ते तिथं हे आहे विहार. आता तिथं कार्यक्रम चालू आहे, तर ते दाखवून देऊ. पहिले मी डायरेक्ट इकडे आलो, आता तिकडचा ब्लॉग घेतो. यातनीच कंटिन्यू करणार आहोत. तर पाहू आपण आता पुढे. भारत माताचं मंदिर तर पाहिलंच तुम्ही भाऊ, पाहून घ्या. भारत माता की जय. आणि मी त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर शॉर्ट व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे. आता पहिले तिकडे शिरल्याच्या विहारात जाऊ. तिथं काय प्रोग्राम आहे ते अटेंड करू, आणि मग मी तुम्हाला त्यावर सविस्तर सांगणार. तिकडे खूपच दिवस झाले गॅप पडत आहे ब्लॉग बनवण्यात, तर म्हटलं पाहून घेऊ, म्हटलं बनवू आज. थोडा समोर गेल्यावर पाहू, तिथपर्यंत थांबा. आता मित्रांनो, मी आलेलो आहे विपश्यना साधना केंद्र, प्रसार केंद्र बुद्धभूमी. पाहू शकता तुम्ही, हे माझ्या मागं आहे. आणि माझ्या फोनमध्ये एक विशेष असं आहे की ब्लॉगिंग करताना जर फ्रंट कॅमेरा चालू असला मेन गेटहून जो, तर कॅमेरा फ्लिप नाही करता येत. तर मग व्हिडिओ स्टॉप करून त्याची क्लिप सेव्ह करावं लागते, आणि मग बाकीची क्लिप ॲड करून ते करावं लागते. त्याच्यासाठी लय भारी जाते एडिटिंगमध्ये. तर पाहू शकता, लहान लहान लेकरासाठी खेळायला लागेला इथं, काही प्रॉब्लेम नाही. गाड्या गिड्या पण रस्त्यावरच लागेला. तर आपण आता जाऊ, तुम्हाला दाखवतो मी कसं काय. तुम्ही जर कधी आले नसाल तर समजा दाखवून देतो मी तुम्हाला. बाहेर फोटो मूर्ती गिर्तीसाठी लागेल आहे, तर मी तुम्हाला सांगू शकतो, त्याची काही प्रॉब्लेम नाही. पाहू शकता मला मागं तुम्ही फोटो घ्यायचे. आणि हे आहे बुद्धभूमी प्रवेशद्वारचं मेन गेट, आणि त्याच्या बाहेर हे समजा मूर्ती गिर्ती हा आहे ते छोटासा चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मी दाखवणार तुम्हाला आता अंदर जाऊन. पण आता अंदर व्हिडिओ काढू का नाही मला चांगलं नाही वाटू राहिलं, कारण की तिकडे भाषण वगैरे चालू आहे, भाषणवर माईकवर, आणि मी इकडे ब्लॉग बनवू राहिला हाती हँडल घेऊन, ते चांगलं नाही वाटत. तर पाहू शकता इथं सगळेजण बसलेले आहे. आणि बाबासाहेबाची पण इथं मोठी मूर्ती आहे टाकेल, ते तिथं वरती, ते पण तुम्ही पाहू शकता. समजा दाखवतो मी, कंटिन्यूमध्ये दाखवतो, स्टॉप नाही करत व्हिडिओ. पाहू शकता बाबासाहेबाची भव्य मोठी मूर्ती आहे. पाहू शकता मित्रांनो, हे बाबासाहेबाची भव्य मूर्ती आहे. आणि इथं दुरून दुरून आलेले जेवण गिवण करत आहेत, बसेल आहे. आणि त्यांच्याच बाजूला हे इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदरशी मूर्ती आहे. मी इथं दर पौर्णिमाला येत असतो मित्रांनो, काही वांधा नाही. तुम्ही पाहू शकता तिकडे प्रोग्राम चालू आहे, तिकडे काही जाता येणार नाही. दाखवतो तुम्ही नंतर तुम्हाला मित्रांनो. सध्या इकडचं दाखवतो काय आहे ते. पुत्र मी, आणि आज माझे वडील हयात नाहीत. मला आज माझ्या वडिलांची आठवण अशी होते कधी कधी या बुद्धभूमीला आल्यानंतर. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मी एवढा ज्ञानी नाही, मी एक साधारण तुमच्यासारखा एक कार्यकर्ता, एक काढला. आणि जाता जाता एकच शब्द सांगतो तुम्हाला, मी जास्त बोलणार नाही, कारण आपल्याला भंतेजींना ऐकायचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी या जगाला, अखिल विश्वाला शांततेचा मंत्र दिलेला आहे. आणि एकच सांगतो, भगवान गौतम बुद्धांचा जो मार्ग आहे, आता विचार करा, भगवान बुद्धांचा जन्म कुठे झाला? जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त नव्हतं झालं, तेव्हा ते कोण सिद्धार्थ होते. म्हणजे सिद्धार्थाचा जन्म कुठे झाला? एका वनामध्ये झाला, बरोबर आहे ना? आणि विचार करा, जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त होते, आणि कशामध्ये झालं? वनामध्ये झालं ना, शाल वृक्षाखाली झालं. आणि म्हणून नंदी सरांनी जे तुम्हाला विषय सांगितला
त्याचा मतिदार्थ हा की जर तुम्ही तुमच्या जीवनाचा शेवट जर चांगला तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला तुमचं जीवन पूर्ण धम्ममय करावं लागेल. आणि यासाठी मित्रांनो, भंतेजीचं प्रवचन झालेलं आहे. तर आपण आता समोरचं तुम्हाला दाखवणार आहे. तर समजा समोरचं दाखवणार आहे म्हणजे की विहार तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेलं आहे. तर सध्या एवढी गर्दी आहे तिकडे की मला काही अंदर जायचा चान्स भेटते का नाही हे पण मला माहीत नाही आहे. तरी पण पाहू, प्रयत्न करू. आणि अंदर जर जायचं जर भेटलं तर समजा अंदर जाऊ डायरेक्ट. तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता, हे विहार आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामवरती मी पोस्ट करेलं आहे, तुम्ही पाहू शकता ते. आणि तसं जर समजा जास्त वेळ जर बनवलं नंबर तर मी एवढा रिस्पॉन्स देत नाही आणि पाहिजे पण नाही समजा. आणि या साईडला इकडे हे पण आहे, टेकडे गिकड्यात मस्त फिरायला. तर ते वाटलं तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यामधून दाखवून देतो. आणि इकडे हॉल पण बनणं चालू आहे. एक मिनिट हा. तर हे पहा मित्रांनो, इथं मस्त डोंगरसारखा इलाका पण आहे समजा फिरायला आपल्याला. जर तुम्ही कधी इकडे आले समजा शिरला, पातूर रोडवरच दिसते. आणि त्या साईडला तुम्हाला जे भारत माताचं मंदिर दाखवलं मी ते इकडून नाही का त्या साईडला आहे भारत माताचं मंदिर, हे याच्या पाठी आहे. तर तुम्ही आलं तर तुम्ही जे स्वतः साक्षातमध्ये पाहू शकता. आणि हे बॅक साईड आहे समजा बुद्धभूमीची. हा नवीन इकडे हॉल बनणं चालू आहे ह्याच्या मागं. आणि इकडे समजा जेवण बनवायचं हे ते सगळं ब्लॉग आहे समजा. हे आपलं किचनचं हॉल आहे. इकडे चेंजिंग रूम वगैरे बनते. जे जर समजा विपत्सन हे ते असलं तर इथं मस्त बेडगीट टाकतात आणि हे इथं राहतात समजा. तर इकडे पण बसेल आहे भंतेजी, ते चालले पाहू शकता तुम्ही. भंतेजी चालले आता आराम करायला, जास्त बोलता येत नाही. फॅमिली आराम करायला तिकडे आहे समजा त्यांचे सेवक. इथं भंतेजी आराम करतात, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, पाहण्यासारखं इथं भरपूर आहे. आणि ह्या साईडले पण आता जाऊ शकलो असतो पण टाईम कमी आहे. तुम्हाला दाखवलं असतं मी ना हे असं तसं. आणि भरपूर सारखं पाहण्यासारखं आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम दादा. कुठून आपण? मी अकोल्याहून. आम्ही अकोल्याहून. तुमचे व्हिडिओ पाहत असतो, खूप चांगले अरे व्हिडिओ वा वा. आहेत. एकदम बेहतरीन. सबस्क्रायबर तू यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच व्हिडिओ आपल्याला हे घेऊन येते. पहिल्यांदा मला स्वतःहून त्यांना नाव घेतलं, मला पण चांगलं वाटलं. आणि मला तर चांगलं वाटलं तर हौसला वाटते. तर थँक्यू. मानाचा जय भीम. हा, मानाचा जय भीम. एकदम जबरदस्त ब्लॉग काढत राहा. आम्ही हा पाहतो. कोण मुलगा आहे का? हा मुलगा आहे. जय भीम मुलगा. त्याचं जय नाव भीम. आयांश आहे. वंश आयांश. आयांश नाव पण मस्त ठेवलं आहे. गोडसा मुलगा आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला भूलू नका. नक्की करा. जय भीम. जय भीम. तर मित्रांनो, आज असे छोटे मोठे सबस्क्रायबर भेटले तर थोडं बोलायला हिंमत येते, बाकी काही नाही. आणि पहिलं तर मला मी असं ब्लॉग बनवत जाऊ तर समजा काही जास्त एवढा रिस्पॉन्स नव्हते येत. पण मी म्हटलं आता चला, जे आहे ते आहे आपलं. सेल्फी स्टँड उचललं, कॅमेरा ताणला आणि बस जे आहे ते बोलून टाकायचं. जे ते म्हणजे जे बोलायचं आहे तेच बोलायचं, बाकी काही नाही. आणि इकडे धम्म हॉल आहे, हा पण दाखवून देतो तुम्हाला. धम्म हॉल आहे इकडं आपला. कॅमेरा फ्लिप होत नाही म्हणून मी असाच दाखवून देतो तुम्हाला डायरेक्ट. CCTV पण लावलेला आहे. धम्म हॉल आहे मस्त मागं. आणि एक मिनिट. आणि इकडं असं जंगलासारखं घुमण्यासाठी खूप चांगलेले हे आहेत. हे बघा इकडं मुलं मुली रील्स काढायले ते बाटे टेकड्यावर किती दूरवर बसेला. म्हणा झूम गिमचा काही प्रॉब्लेम नाही म्हणा आपल्या मोबाईलात. आणि हे असं इकडे हे समजा. तर सांगायचं हेच आहे की मस्त आहे, नॅचरल नैसर्गिक वातावरण हे ते. आणि जबरदस्त इकडे आल्यावर असं मन मोकळेपणानं मस्त कुकडे पण फिरू शकतो. मोकळीच जागा आहे पूर्ण. ते दादा भेटलो होते, त्यांना म्हटलं होतं की बा चॅनल सबस्क्राईब करा, तर खरंच करा. कारण की मी खूप कमी म्हणतो की बा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला आवडतंच करा. कारण की व्हॉट्सअपचं स्टेटस माझ्या 300-350 लोक पाहतात. पण माझ्या आता 1 महिना समजा जवळपास झालं जास्त. फक्त माझ्या यूट्यूबवर फक्त 160 सबस्क्रायबर झाले, 160. तर माझं म्हणणं असं आहे की बा तुम्ही 300 जणं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये हा आणि त्या 300पैकी 20% आपण सपोर्ट नाही करू राहिले. तर मग असं नाही जमणार आहे. जर आपल्याला सपोर्ट नाही करतील तर मग काही कामाची गोष्ट नाही ना. तर आणि मागच्या वेळेसचा जो ब्लॉग बनवला तो पण पुरा फ्लॉप गेला, त्याला 27 व्ह्यूज झाले. तर तुम्ही म्हणजे मला म्हणणंच आहे की बा हा कॉन्टॅक्टमध्ये ओळखता तर मग चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला जातेच काय हो, असं एवढं मला म्हणणं आहे. बस आता ब्लॉगचं काही आता समजा जास्त दाखवत नाही मी. विहार दाखवतो तुम्हाला बाहेरून.
बूट घालायला मी तर समजा अंदर जात नाही, तरी मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला आणि आपला ब्लॉग खतम करतो. कारण की समजा आता मला जावं लागते आणि तो राजेश जोंधळे माझा मित्र आहे, बुद्धाची वाणी 358. मला बार फोन उडवला की खूप टाईम झाला, आपल्याला जायला पाहिजे. बॅक कॅमेरानं पाहू शकतो विहार. मित्रांनो, विहाराच्या अंदरचं जर वाटलं तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आणि थोडंफार दाखवून दिलेलं आहे. तर तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही मला पाहू शकता. समजा आता सगळं इकडे झालं, आपण आपापल्या घरा इकडे चालले. बोलू तहान लागली, चेहरा पुरा काळा झाला, तसा पण कोणचा गोरा होतो मी, काही वांधा नाही करत मी. आणि ब्लॉग आता खतम करून टाकतो. तसा पण ते समजा इकडचं घेतलं आणि हे ते लय मोठं हे ते झालं, लय मोठा लंबा झाला आणि एवढा लंबा कोणी पण पाहिजे पण. बस, धन्यवाद.